भंडारा जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 ते 44 अंशांवर असतानाच निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला। तुमसरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी कापणीला आलेल्या उन्हाळी भात पिकाची चिंता वाढली। मोहाडीसह जिल्ह्याच्या इतर भागातही रिमझिम पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला। आत्ताचा पावसाची जी काही बातमी आपल्या समोर येत आहे, बघू शकता राज्यामध्ये जे काही 24 तासात धोक्याचे अलर्ट हे देण्यात आलेले आहे। बघू शकता कशा प्रकारे जे काही पावसाचा अंदाज हा लावण्यात आलेला आहे, तर कुठे किती पाऊस पडणार सर्वप्रथम आपल्याला समजणार आहे। बघू शकता या जिल्ह्यामध्ये जे काही 11 जिल्ह्यात जो काही पावसाचा इशारा हा जाहीर करण्यात आलेला आहे, याचं कारण काय असू शकतं बघू शकता। सर्वात प्रथम जे काही महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बदललेले आहे, तर यापूर्वी जे काही सर्वात जास्त जे काही पाऊस पडण्याची शक्यता वाटत होती, पण आता जे काही पाऊस हा सर्वात जास्त पडणार आहे। तर विदर्भात जे काही अवकाळी पावसाचा जो काही इशारा देण्यात आला होता, तर भारतीय हवामान विभागाने जे काही 29 एप्रिल रोजी 11 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला होता, पण मेघगर्जना जे काही विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह जे काही पावसाची शक्यता असल्याचे जे काही वर्तवण्यात आले होते, तर राहण्याचे जे काही आव्हान हे सर्वांना दिले होते। तर जास्त जे काही बाहेर फिरण्यासाठी जे काही परवानगी ही सरकारद्वारे जे काही आली होती, येलो अलर्ट जो काही जाहीर झाला होता, हा पावसासंबंधित जो काही झाला होता। बघू शकता आत्ता जे काही बाहेर पडायचं नव्हतं, पण आता काय झालेलं आहे, महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे। एका बाजूला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जे काही अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक भागांमध्ये जे काही उष्णतेची जी काही तीव्र लाट कायम आहे। भारतीय हवामान विभागाने IMD जे काही 29 रोजी हे विदर्भात जे काही 11 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जो काही जारी केला होता, तर मेघगर्जना जे काही झाली पण होती, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्यासह हलका ते पण मध्यम ते काही स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, पण आता याच्यावरती सर्व काही पाणी फिरलेलं आहे। तर आत्ता जे काही बातमी आपल्या समोर येत आहे, तर विदर्भात जे काही अचानक बदलणार जे काही तापमान बघू शकता, विदर्भात जे काही हवामानाचं जे काही सर्वात मोठं स्वरूप आहे, हवामान बदलण्याची जी काही शक्यता आहे ही वर्तवण्यात आले आहे। बघू शकता हवामान विभागाच्या जे काही अंदाजानुसार नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जे काही विदर्भातील जे काही अनेक भागात जे काही दुपारनंतर जे काही वातावरण अचानक बदल हे होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। तर बघू शकता काही ठिकाणी जे काही ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनासह पावसाळ्याचे जे काही सरी जे काही कोसळण्याची शक्यता, यामुळे उकड्यामुळे जे काही काहीसा दिलासा मिळू शकतो। मात्र विजांच्या जे काही कडकडाटामुळं नागरिकांनी सावध राहण्याची आवाहन करण्यात आलेलं आहे। सर्वांनी जे काही सावध राहायचं आहे, घराच्या बाहेर जे काही जेवढं कमी पडता येईल तेवढं पडायचं आहे। बघू शकता कोणत्याही झाडाच्या खाली वगैरे उभं राहायचं नाही आहे। झाडाच्या खाली उभं राहिले तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे। पुढे बघू शकता विदर्भातील जे काही कमाल जे काही तापमान 41 ते 45 अंश जे काही सेल्सिअस दरम्यान हे राहण्याची अंदाज जे काही वर्तवण्यात आलेला आहे, तर किमान जे काही तापमान 25 ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाऊ शकते। उष्णतेसोबत अचानक पावसामुळे जे काही दुहेरी हवामान स्थिती जी काही निर्माण झालेली आहे, आता दुहेरी हवामान स्थिती जे काही संपूर्ण जे काही आपल्याला समजणारच आहे, तर मराठवाड्यात जे काही उष्णतेचा प्रभाव हा कायमच राहणार आहे। तर मराठवाड्यात सध्या अधिकृत पावसाचा अलर्ट नसला तरी नांदेड आणि जे काही सर्वात जास्त धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। उर्वरित जे काही भागात मात्र उष्णतेची तीव्रता जे काही कायम आहे। या विभागात जे काही दिवसाचे जे काही कमाल तापमान 40 ते 43 अंश जे काही सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, तर किमान तापमान 24 ते 27 अंश जे काही सेल्सिअस दरम्यान जे काही राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना जे काही काळजी घेण्याचा जो काही सल्ला हा विभागाने जे काही दिलेला आहे, आत्ताची बातमी आपण पाहिलेली आहे। बघू शकता सगळ्यांसमोर जो काय येलो अलर्ट हा जारी झाला होता, पण आता जे काही पश्चिम महाराष्ट्रात काही भागात ढगाळ वातावरण हे निर्माण होणार आहे। तर आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात जे काही भागात हलक्या पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे, तर हवामान विभागाने वर्तवलेली आहे। तर मात्र हे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर बहुतांश भागात जे काही हवामान कोरडे हे उष्ण राहणार। या विभागात जे काही किमान जे बघू शकता जे काही सर्वात जास्त तापमान 39 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जे काही जाण्याची शक्यता
ही वाढत्या उकाड्यामुळे जे काही नागरिक त्रस्त झालेले असून दुपारच्या वेळेस जे काही रस्त्यावर शुकाट जे काही हा पसरत होता, जे काही शुकशुकाट होता, आता तो दिसू लागणार नाही. बघू शकता कूलरच्या जे काही पाण्यात सगळ्यात जास्त जे काही उत्तर महाराष्ट्रात उष्ण जे काही वाऱ्याचा तडाखा हा बसलेला आहे. सर्वात जास्त उष्णता, उन्हाचे चटके हे बसतच आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे काही कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहणार आहे याचा अंदाज हवामान विभागाने सर्वप्रथम घेतलेला आहे. दुपारच्या वेळेत उष्ण वाऱ्याचा जो काही प्रभाव हा अधिक जाणू शकतो. या भागातील कमाल जे काही तापमान 39 ते 42 जे काही सर्वात जास्त सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून किमान जे काही तापमान 22 ते 26 अंश हे सेल्सिअसपर्यंत राहू शकते. आता जी बातमी आपल्या समोर आलेली आहे, कोकणात दमट वातावरणाचा जो काही त्रास हा झालेला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात जे काही हवामान दमट असल्याचे जे काही चित्र समोर येत आहे. जे काही सर्वात जास्त जे काही पावसाची शक्यता कमी असली तरी जे काही वाढलेली आर्द्रता आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण होऊ शकतात. कोकण विभागातील जे काही सर्वात जास्त कोकणात राहणारी लोक आहे 33 ते 36 अंश सेल्सिअस, तर किमान जे काही तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान जे काही राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे जे काही आवाहन हे करण्यात आले आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने जे काही बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. तर विजाचा जो काही कडकडाट हा वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, तसेच दुपारच्या तीव्र उन्हात जे काही अनावश्यक बाहेर पडणे हे टाळावे, असे आवाहन जे काही करण्यात आलेले आहे. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा जो काही इशारा, यामुळे हवामानाचा दुहेरी परिणाम जे काय पाहायला मिळतच आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काय पावसामध्ये जास्त जे काही विजांचा कडकडामध्ये जे काही थांबायचं नाही आहे आणि सर्वात जास्त तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे. तर काळजी सर्वप्रथम तुम्हाला घ्यायचीच आहे. तर काळजी ही तुमच्यासाठी आहे. तर आजचे हवामान जे काही 24 तास धोक्याचे जे काही सर्वात जास्त उष्णता हे लाटेच्या 11 जिल्ह्यात जे काही पावसाचा इशारा हा दिलेला आहे. पावसाचा इशारा मी तुम्हाला सांगितलाच आहे कोणते कोणते देश आहे आपल्यासमोर. तर महाराष्ट्रातील जे काही हवामान पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून दुसऱ्या बाजूला राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने IMD 29 एप्रिल जे काही रोजी विदर्भातील जे काही जिल्ह्यांसाठी जे काही पुढील महिना येणार आहे, नवीन महिना येणार आहे, मे महिन्यामध्ये जे काही सर्वात जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. आत्ताची बातमी आपण पाहिलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, विदर्भासह हे सर्व काही लोक इथं राहत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा कोण कोण या देशामधील जे काही राज्यामध्ये आहेत. आणि जास्तीत जास्त ते काही दुपारनंतर वातावरण अचानक बदल होऊ शकतो. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊ शकतो. जे काय मेघगर्जनेसह पावसाच्या जे काही सरी कोसळण्याची शक्यता, यामुळे उकाड्यामुळे जे काही सर्वात जास्त दिलासा मिळू शकतो. मात्र विजांच्या कडकडामुळे जे काही नागरिक सावध राहण्याचे आव्हान हे करण्यात आलेले आहे. तर विदर्भातील कमाल तापमान 41 ते 45 जे काही अंश सेल्सिअस दरम्यान जे काही राहण्याचा अंदाज आहे. तर किमान जे काही सर्वात जास्त 25 ते 29 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते. उष्णतेसोबत अचानक पावसामुळे दुहेरी हवामान स्थिती जे काही निर्माण झालेली आहे. सर्वात जास्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मराठवाड्यात जे काही उष्णतेचा प्रभाव हा कायमच राहणार आहे. तर उष्णता ही जी मराठवाड्यात ही कायमच राहणार आहे. बघू शकता धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही हलक्या स्वरूपाच्या पावसाची जी काही शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. उर्वरित भागात जे काही मात्र उष्णतेची तीव्र लाट जे काही निर्माण होणार आहे. तर या विभागात जे काही दिवसाचे कमाल जे काही तापमान 40 ते 43 अंश जे काही सेल्सिअसपर्यंत जे काही पोहोचू शकते. आणि याचं प्रमाण जे काही सर्वात जास्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. बघू शकता 24 ते 27 अंश जे काही सेल्सिअस दरम्यान जे काही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेस बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने हा सर्वप्रथम तुम्हाला दिलेला आहे. याचे पालन करा. सर्वात जास्त पालन तुम्ही केले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात जे काही ढगाळ वातावरण, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात जे काही भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवलेली आहे.
मात्र पुणे, सातारा आणि सांगली, सर्वात जास्त कोल्हापूरसह बहुतांश भागात जे काय हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. या विभागात जे काही कमाल तापमान जे काही 39 ते 42 जे काही अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्यामुळे जे काही नागरिक त्रस्त झालेले आहे. तर असून जे काय दुपारच्या वेळेत जे काय रस्त्यावर शुकशुकाट हा दिसून येणार आहे. बघू शकता आत्ताची बातमी आपण पाहिलेली आहे. महाराष्ट्रात उष्ण वाऱ्याचा जो काय तडाखा नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोरडे आणि उष्ण हवामान कायम राहणार आहे. याचा जो काय येलो अलर्ट हा सर्वांना जाहीर हा झालेला नाही. तर विभागाने जे काय वर्तवलेला आहे, दुपारच्या वेळेस उष्ण वाऱ्याचा जो काय प्रभाव हा अधिक जाणवू शकतो. या भागात कमाल तापमान 39 ते 42 अंश होऊ शकते. जे काही नागरिकांना जे काही धोक्याचे आहे, सेल्सिअसमध्ये जे काही राहण्याची शक्यता किमान तापमान 22 ते 26 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते. तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे का कोकणात जे काही दमट वातावरणाचा त्रास हा होणार आहे. बघू शकता दमट वातावरण राहणार आहे कोकणासह जे काय मुंबई, ठाणे, रायगड आणि सर्वात जास्त जे काय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात जे काय हवामान दमट राहण्याची शक्यता ही जे काय निर्माण झालेली आहे. तर पावसाची शक्यता कमी असली तरी जे काही वाढलेली आर्द्रता आणि उकाड्यामुळे जे काही नागरिक हैराण होऊ शकतात. कोकण विभागातील कमाल जे काही तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 ते 29 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे जे काही आवाहन करण्यात आलेले. दरम्यान भारतीय हवामान जे काय विभागाने बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हा दिलेला आहे. विजांच्या कडकडाच्या जे काही वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे. तसेच दुपारच्या तीव्र उन्हात जे काही अनावश्यक जे काही बाहेर हिंडू नये जे काय असे आवाहन करण्यात आलेले आहे. राज्यात एकीकडे उष्णतेची सगळीकडे जे काही लाटच पसरलेली आहे. सारखं पाणी पित जावे. जे काय पाणी तुम्हाला प्यायचं आहे, सर्वात जास्त पाणी पिणे हे तुमच्यासाठी छान आहे. तर बघू शकता हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळत आहे. तर या व्हिडिओला इथंच एंड करूया. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.